वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा नामा मने कमला पते हेच जावे पुढता पुढते वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा विठाला 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदागम जगदनीतपानि मंडनम मंडनम तरुण तुलसी माला कंदनम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुक्या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती योऽन्त प्रविश मम वाचमिमं प्रसुप्तां संजीवयत्खिल शक्तिधर स्वधाम्नः अन्यांश्चरण श्रवणगादिं प्राणां नमो भगवते पुरुषाय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद ईश आनंदी वल्लभं नमिला गणपति नमिला गणपति माऊली सरदा माऊली सरदा आता गुरुराजा दंडवत नमिला क्या बात है वाह गुरुराया चरणी गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला जावे आपुल्या आता गुरुराजा दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती हेची देवा मागत हेची देवा हेची देवा मागत हेची देवा चरण
सदा संग हरिदासा सदा संग हरिदासाचा वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, हेचे देवा पै मागत चरण सेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. नवकिरण तरुण मित्रमंडळ ट्रस्ट व सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ अखंड हरिनाम सप्ताह भव्य कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवातील आजची उपांत्य दिवसाची सेवा म्हणजे जागराची सेवा संपूर्ण नवकिरण तरुण मित्र मंडळांच्या वतीने आणि या सप्ताहाचे कुशल मार्गदर्शक युवा कीर्तनकार आदरणीय सिद्धेश्वरजी गुरुजी यांच्या सर्वांच्या आज्ञेनुसार ती माझ्याकडे आलेली आहे. खरं म्हणजे खूप आनंद होतो. मी मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी पण सेवा केली होती. खूप हे मंडळ अट्टहासाने खरं म्हणजे जे आपले पुण्यामध्ये 5 मानाचे गणपती आहेत, मला वाटतं काही दिवसांनी त्याच्यामध्ये 6वा नंबर आपला नवतरुण मित्र मंडळाचा लागेल. का बरं? कारण की वारकरी संप्रदायाची कास जी धरलेली आहे, आज एवढं मला वाटतं अशा ठिकाणी कार्यक्रम करणं मला सोपी गोष्ट नाही. हे म्हणजे वाघशा कार्य केल्यासारखे ही परिस्थिती. पण मंडळ फार, आणि मला वाटतं अध्यक्षांना धन्यवाद द्यायला पाहिजे. फार ती चिकाटी तर सर्वच आहेत. आदरणीय आपले सचिन भाऊ कदम असतील, उपाध्यक्ष अक्षयदादा जगदळे असतील, खजिनदार अभिजित भाऊ भोजा असतील, सचिव ओंकारदादा कदम असतील, आणि आज ज्यांचा महाप्रसाद अन्नदान आहे ते आदरणीय आमचे संत सेवक सचिन भाऊ खिलारे, मी तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि सर्वच मंडळाला, म्हणजे ज्यांचे मी नाव घेतले त्यांना ते सर्वच आले. कारण की एकट्याचा नव्हे खेळ मनोनी मेळ जमवला. आणि हे मंडळाचं जे आपण काही वर्षापूर्वी जे रोपटं लावलेलं आहे याचा भविष्यामध्ये खूप मोठा वटवृक्ष होणार आहे. त्यावेळेस जी पायाभरणी केली जाते, आपण मंडळाने फक्त आता झाड लावायचं काम केलेलं आहे, तर सांभाळ त्याचा आपल्याला करायचा. जसं आपण झाड लावल्यानंतर त्याचं संरक्षण करण्यासाठी त्याला आपण लोखंडी जाळी बसवतो, कुंपण करतो, पाणी घालतो, नंतर जसं जसं आपण त्याची जोपासना करू तसं ते वाढत असतं. तर आज आपण हे छोटंसं ही सुरुवात आपण केलेली आहे, पण याला खत पाणी सांभाळण्याचं काम तुमची आमची सर्वांची जबाबदारी. नुसतं झाड लावून चालत नाही, नाहीतर मग अनेक परिस्थितीमुळे त्याचा नैनाट होतो. म्हणून हे रोपटं आपण बी लावलेली आहे. एका बीजा केला ना असं मग भोगिले कनिश, कालांतराचा वटवृक्ष होईल. आज आपण रयत शिक्षण संस्थेचा जो लोगो आहे, कसे झाडे होते, वडाचं झाड आहे. फार वडाचं झाड ते विस्तारित असतं, पण ज्यावेळेस सुरुवात केली ती एकातूनच सुरुवात केली. कुठलंही कार्य सुरू करत असताना सर्व नसतात, नंतर हळूहळू हळूहळू नंतर जमत असतात. म्हणून मंडळाने ही स्थापना केली, पण याला पुढे नेण्याचं काम तुमची आमची सर्वांची ते जबाबदारी आहे. आणि तुम्ही सर्व ती अंतःकरणातून पार पाडतात अशी मला इच्छा आहे. पुन्हा एकदा सर्व मंडळासाठी जोरदार टाळ्या वाजवा मनातून. वा, 8 ते 10 वेळे पुण्यातलं कीर्तन काही अडचण नाही. आणि या सप्ताहाचे मार्गदर्शक आदरणीय सिद्धेश्वरजी महाराज खूप कुशल मार्गदर्शक, की वक्ता कसा असावा, त्याची ती बैठक कशी असावी, अगदी तंतोतंत. आणि ह्या मंडळाचं आणि महाराजांचं जे नातं आहे, जे आमचं नातं आहे, हे एक अगदी घरगुती याप्रमाणे आहे, घरातलंच असल्यासारखं आहे. पण कुठलीही गोष्ट असेल नुसतं कार्यक्रमापुरतात नाही. एरवी पण वर्षभर मी पाहतो, अध्यक्ष असतील सगळी मंडळी, आम्ही तर केम हॉस्पिटलच्या पाठीमागे कार्यक्रम होतो आमच्या गुजर साहेबांकडे, एकता तरुण मित्र मंडळ, तिथे पण ही मंडळी केदारभाऊ बरोबर आहे. म्हणून ही सर्वच मंडळी म्हणजे नुसता कार्यक्रम झाला म्हणजे नाही, वर्षभर पण या संपूर्ण अभ्यास करायचा की पुढच्या वर्षी आपल्याला वक्ते अजून नवीन नवीन कसं देता येईल हा विचार सतत या मंडळाला असतो. म्हणून एकदा मी परत मंडळाला मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. या सप्ताहासाठी विशेष उपस्थिती भजन सम्राटचे युवा कीर्तनकार आदरणीय देवकाते गुरुजी आहेत, चा मराठवाडा भूषण आदरणीय आमचे मगर बाबा आहेत, उद्धव बाबा आहेत, सुरेश महाराज आहेत, आणि आमच्या जालना जिल्ह्याचा एक उगवत मृदंगातील एक
नवोदित रत्न आदरणीय आमचा युवराज दादा या सर्वांसाठी एकदा मनातून टाळ्या वाजवा. आणि आमचे गोविंद महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सगळी माझी ही ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू मंडळी, तसं आमच्या विठू माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमचे गोपाल महाराज, आणि विशेष म्हणजे आवाज कोणाचा, आमच्या संतोष भाऊचा. संतोष भाऊ असले की काही पाहायचं काम नाही, सांगायची गरज नाही, काय पाहिजे काय नाही, बोलताना काय पाहिजे, गाताना काय पाहिजे. संतोष भाऊसाठी एकदा मनातून टाळ्या वाजवा. अगदी वेळेमध्ये कार्यक्रम सुरू झालेला आहे. मी वेळेच्या पुढे 1 मिनिटही जाणार नाही. 11 पर्यंत नाही, अगदी 10 म्हणजे 10 शहरातलं कीर्तन आहे. आणि सर्व आपण 8-10 दिवस प्रत्येकाची धावपळ आहे. तुम्ही एवढा वेळ काढलाय मला हेच तुमचं नवल वाटतंय, कारण इतक्या धावपळीमध्ये TV असेल, मोबाईल असेल, आज ही रेलचेल चालू आहे मालिकेची म्हणा याची म्हणा, पण त्याच्यातून तुम्ही वेळ काढली. खरं सांगू हाच तुमचा वेळ धन्य आहे. म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणी मातावर्ग असेल पितावर्ग असेल सर्वांना जे उपस्थित आहेत, उभे आहेत, बसलेले आहेत खुर्च्यावरती स्टेजवरती, सर्वांना मी मनापासून एकदा धन्यवाद देतो. आणि आपल्या चिंतन शिवेकडे मी परावरतो. तुम्ही विठाला 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 विठाला. खरं म्हणजे हे आज संपूर्ण महाराष्ट्रभर नाही देशामध्ये आज जो गणेश उत्सवाचा हा जो सण आहे त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमिका काय असावी. टिळकांचा एकच उद्देश होता की या माध्यमातून का होईना सर्व समाज हा जोडल्या जाईल, एकत्र येईल. गणेश उत्सव स्थापन करण्याचं मुख्य धोरण ते होतं. मग एक गाव एक गणपती तर शहरामध्ये नाही म्हणता येणार तसं, बरोबर. प्रत्येक मंडळाने वेगळे वेगळे या माध्यमातून अनेक वेगळे कार्यक्रम आपण पाहत असतो की त्याचा मुख्य उद्देश एकच आहे की सर्वसामान्य लोकांपर्यंत तो लाभ मिळावा, ते प्राप्त व्हावं. इतर तर कुठे जाता येत नाही, म्हणून ही अनेक मंडळाच्या माध्यमातून खूप वेगळी वेगळी कार्यक्रम आयोजित करतात. आणि आपल्या मंडळाचा एक वेगळा उपक्रम म्हणजे काहीतरी सांप्रदायिक कार्य असावं. गेली तीन वर्ष झाली, बरोबर, 3-4 वर्ष. पण 2023ला जी सुरुवात केली आपण याची, या माध्यमातून ज्यावेळेस ही मंडळी सुरुवातीला देहुला महाराजांकडे त्यावेळेस म्हणलं पुण्यामध्ये कीर्तन आणि अशा धावकारी आपल्या पुण्यातला गणपती फार प्रसिद्ध असतात, गर्दी खूप असते. ते म्हणजे महाराज आमचे संकल्प काय, तो का म्हणे सत्य कर्मा व्हावे साई, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करे पूर्ण मनोरथ. संकल्पना मांडली आणि ती फळाला आली. आणि त्या माध्यमातून गेली अनेक 2-3 वर्षापासून गेली 8 दिवस खूप महाराष्ट्रातील वेगळे वेगळे वक्ते येऊन आपल्याला ज्ञानदान दिलेलं आहे. आणि आज विषय महत्त्वाचा म्हणजे आपण जी 8 दिवस सेवा केलेली आहे ते काहीतरी आपण भगवंताकडे मागावं. त्या गणपतीची आराधना करत असताना शास्त्रांनी गणपतीला पहिला मान दिलेला आहे. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी लिहित असताना अगोदर गणपतीचं पूजन, ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंविद्या आत्मरूपा. 9033 लिखाण जे झालं पहिलं नमन गणपतीला केलेलं आहे. नामदेव महाराजांचं तेच आहे, प्रथम नमन करू गणनाथा, उमा शंकराच्या सुता, चरणावरी ठेवून माथा, साष्टांगी आता दंडवत. तुकोबरायांचं तेच आहे, नमिला गणपती भावनी शारदा आता गुरु राजा. म्हणजे प्रत्येकाने गणपती दैवता ही जी अशी आहे, करूया प्रथम नमन, करूया प्रथम नमन, करूया प्रथम नमन, करूया प्रथम नमन. हे वसुदेव गजानन, वसुदेव गजानन, करूया प्रथम नमन, करूया प्रथम नमन. करूया प्रथम नमन, करूया प्रथम करूया प्रथम नमन वंदू देव गजानन, प्रथम तुला वंदितो. म्हणजे प्रथम नमन हे जे आहे पहिलं गणपतीला आहे. का बरं? कारण की गणपती ही बुद्धीची देवता आहे.
आणि त्याचं उत्तर ते आपल्याला आरतीमध्येच भेटतं बघा. सुख करता बोला, दुःख हरता, वार्ता विघ्नाची, सुख प्राप्त होतं आणि दुःखाचं. तर जर त्याचा जर विचार केला तर गणपतीचे डोळे बारीक का आहेत, कान मोठे का आहेत, त्याचं शास्त्राने फार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे. म्हणजे गणपतीलाच पहिलं नमन का, पहिलं नमन हो नमन गणपतीला. कुठे जा तुम्ही, कुठलाही कार्यक्रम असेल तरी अगोदर गणपतीची आराधना केल्या जाते. बरोबर आहे का? कारण की संपूर्ण संकट हरण करण्याची शक्ती जर कोणत्या देवतेमध्ये असेल तर ती गणपती मधून, म्हणून ती आराधना. विठाला आपण 8 दिवस केलेली सेवा, त्या सेवेच्या मोबदल्यात आपण काहीतरी देवाकडे मागायचं. आता खरं म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये मागणं हे बसत नाही. आता काही गोष्टी तुकोबराय मागतात, काही न मागतात. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांचे रेत जाणत शे. म्हणजे काही मागणे हे अनुचित आहे, मागणं संभवत नाही. आणि न मागता भगवंत देत असतो, पण आपल्याला सवय काहीतरी मागायची. म्हणजे संप्रदायामध्ये मागण्याची पद्धत नाही. तुकोबरायांचे काही अभंग असे पण आहेत. काय मागायचं? करोनी उचित, करोनी उचित, प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात, अनुदान मागाया, अनुदान मागाया. प्रेम घाले हृदयात, प्रेम घाले हृदयात, अनुदान मागायास, अनुदान मागायास. काही मागणे अनुचित आहेत, काही मागणे उचित आहे. मग काय मागितलं? करोनी उचित, प्रेम घाली हृदयात, आलो दान मागायास, थोर करोनियास. फक्त मग प्रेमच देवाकडे मागायचं, बाकी काही मागायचं नाही. आता आपण संसारामध्ये आपण काही मागतो तो भाग वेगळा. खरं म्हणजे मुलांनी वडिलांकडे मागणं हा अधिकार आहे. पण काय मागायचं? पत्नीने पतीकडे मागितलं पाहिजे, पण काही नाही, जे योग्य आहे ते मागितलं पाहिजे. काही मागितलं तर मग 6 महिने वनवास भोगावा लागतो. सोन्याचं हरण भूतकाळातही झालं नाही, वर्तमान काळामध्ये नाही, भविष्य काळामध्ये पण होणार नाही. पण सीतेला मोह झाला का नाही? नसलेल्या वस्तूचा लोभ माणसाच्या अंतकरणामध्ये निर्माण झाला आणि ती इच्छा मागण्याची वृत्ती झाली की दुःख भोगावं लागतं. झालं का? नाही. पण मोह आवरला का? मला सांगा, सीता माते सारख्याला जर मागणी चुकत नाही तर मला वाटतं सामान्य माणसाची कथा फार वेगळी आहे. भजन करायक मी प्रसंग सांगतो. विठाला हराय हरा, हरा विठाला, मग मागणं आणि न मागणं याचा विचार कसा करायचा? तुकोबरायांच्या मागणीबद्दल अनेक प्रमाण आहेत. मागणे ते तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. महाराजांची दुटप्पी भूमिका कशी बघा. काही ठिकाणी काही मागणी हे अनुचित, वडिलांचे रेत जाणं, म्हणजे आमच्या घराण्यामध्ये मागितलेलं नाही. मग आज तुकोबराय मागतात, पण काय मागतात त्याच्यावरती फार अवलंबून आहे. तुला जर देवा द्यायचा असेल तर मग एकच दे. मागणे ते मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा. हे बनते काही मागा, बनते काही मागा, हो बनते काही मागा, हे बनते काही मागा.
वाटेल पण तुमचं ऐकलं तर मला काहीच देणार नाही ते, म्हणून थोडंफार बोलावं लागेल. खूप सुंदर वातावरण आहे वा. सर्व कलाकारासाठी एकदा जोरदार मनातून टाळ्या वाजवा. अगदी पोषक मत अशी काही मागा आणि हेची देगा पांडुरंगा, हेची शब्द आहे ना, मी याच्या अनुषंगाने चाललो बरं. कारण अभंगामध्ये आपला पहिला शब्द आहे हेचे देवा पै मागत. काय मागायला पाहिजे? रामायणामध्ये एक गोष्ट अशी आलेली आहे, जेव्हा रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र अयोध्येला आले आणि सर्वांनी त्या युद्धामध्ये त्या प्रसंगामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांना काहीतरी द्यावं म्हणून भगवंताच्या मनामध्ये आलं आणि सर्वांचा यथोच्च सन्मान केला. तसं त्यांनी काम केलेलं आहे. बघा व्यवहारामध्ये सिस्टम कशी असते, हा काम करणारा वर्ग असतो कारखाना म्हणा किंवा एखाद्या संस्थेमध्ये. जशी कॅटेगरी तसे बिल निघत असतात. सर्वांचं बिल सारखं असतं का केदारी? नाही. परमार्थामध्ये कीर्तन करणाऱ्याला तेवढंच पुण्य, सतरंजी उचलणाऱ्याला तेवढंच पुण्य, अन्नदान करणाऱ्याला तेवढंच पुण्य, माईक सिस्टीम लावणाऱ्याला तेवढंच पुण्य, टाळकऱ्यांना तेवढंच पुण्य, ऐकणाऱ्याला सुद्धा. व्यवहारामध्ये ती सिस्टम नाही. जसा अधिकार तशी ती बिलं निघत असतात. मग आता भगवंतानी सर्वांना काही दिलेलं आहे. प्रत्येकाला लक्ष्मण सीतामातेला म्हणले आता मी राजा आहे तुला काय पाहिजे? म्हणजे आता काही नको. एकदाच एक वस्तू मागितली तर 6 महिने दुःख भोगावं लागलं. काय घ्यायचं या कथेतून? एक वस्तू मागितली तर 6 महिने दुःख भोगावं लागलं. आता आपण किती मागतो दिवसाला जसा त्याचा प्रश्न आहे. बस आता इच्छा नाही. लक्ष्मण विचार तुला काय पाहिजे? म्हणजे 14 वर्ष सेवा घडली याच्यापेक्षा काही नको. म्हणजे सर्वांचा अंतिम शब्द सेवाच मागितली. बरं यासाठी सांगतोय. उर्मिलेला विचारलं तुला काय पाहिजे? म्हणजे 14 वर्ष पतिविरहाचं दुःख मी सहन केलं, हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रभू मला तुम्ही द्या. बस याच्या व्यतिरिक्त काही नाही. भरताला विचारलं मी राजा आहे बोल काय पाहिजे? म्हणजे तुम्ही भगवंत असून सुद्धा राजाचा त्याग केला. तुमच्या अनुपस्थितीमध्ये मी राज्य केलं नाही, फक्त मी सेवक म्हणून मी राज्य चालवलं. फक्त ती भावना माझ्या अंतःकरणामध्ये असावी आणि सेवक म्हणून मला फक्त सेवाच द्या. नंतर भरताच्या पत्नीला विचारलं मांडईला, म्हणजे तुला काय पाहिजे? म्हणजे रघुकुलामध्ये सून म्हणून आले याच्यापेक्षा अजून काही नको, याच्यापेक्षा काय भाग्य पाहिजे अजून? नंतर शत्रुघ्नला विचारलं तुला काय पाहिजे? म्हणजे भरत संत, भरताने तुमची सेवा करावी आणि मी तुमची सेवा करावी. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, मला भरताची सेवा संतांची सेवा घडावी याच्यापेक्षा काही नको. आणि नंतर शत्रुघ्नच्या पत्नीला विचारलं शुद्ध कीर्तीला, म्हणजे तुला काय पाहिजे बोल? रघुकुलाची धाकटी सून म्हणून. तिनं म्हणले मला देणार तुम्ही? म्हणले हो. म्हणजे एक काम करा, तुम्ही तिघांनी जी वनवासामध्ये वल्कल्य वापरली ती मला द्या, मी ती घडी घालून सोकशमध्ये ठेवेल आणि ज्या ज्या वेळेला माझ्या मनामध्ये प्रश्न पडेल त्या त्या वेळेस मी त्या वस्तूचं दर्शन घेईल आणि माझ्या मनाला समाधान वाटेल की जीवनामध्ये भोगापेक्षा त्यागाला किती किंमत. आणि आजही जगामध्ये पूजा ही त्यागाची होते, भोगाची होत. म्हणून आपली भारतीय संस्कृती ही त्याग प्रधान आहे आणि पाश्चात्य संस्कृती ही भोग प्रधान आहे. म्हणून भोगाची पूजा होत नाही. स्वामी विवेकानंदांना शिकागोच्या परिषदेमध्ये प्रश्न विचारला की म्हटले बरीच काही मंडळी बसलेली होती आणि प्रत्येकाला प्रत्येक वस्तूमध्ये चहा देण्यात आला. विवेकानंद सांगितलं की म्हणजे अजून एक कप म्हणा किंवा काय आपल्या भाषेमध्ये एक घेऊन या. म्हणजे का? म्हणजे आता जर या वेळेला अजून जर व्यक्ती आली तो फक्त मीच व्यक्ती त्या व्यक्तीला चहा देऊ शकतो, कारण बाकीचे तुम्ही तोंड लावलेले. म्हणून ही भारतीय संस्कृती त्याग प्रधान आहे आणि पूजा ही त्यागाची होते. आतापर्यंत भोगाची पूजा झालेली, मला याच्यापेक्षा बाकी काहीच नको, सर्वांना दिलं. मग मारुती रायांकडे पाहिल्यानंतर सीतामातेने प्रश्न केला, म्हणजे हनुमंताला काहीतरी द्या. बघा देवानी म्हणावा अरे काहीतरी मागा. मला वाटतं जीवनामधील तो क्षण अति आनंदाचा असेल. आता आपल्याला देव मागा म्हणून म्हणत नाही म्हणून बरं आहे केदारी भाऊ, नाहीतर आपण काय मागितलं असतं याचा भरवसाच नाही. विठाला आणि सांगितलं म्हणले सीतेमाते हनुमंताला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. बघा काम असं करायचं, एक तर नाव झालं पाहिजे, नाही नाव असं कमवायचं की नाव घेतल्याबरोबर काम झालं पाहिजे. आपलं दोन्ही होत नाही म्हणून आपण मदत बेजारी होतो. बघा काही काही माणसाचं नाव घेतलं की काम होतं, म्हणजे तसे ते जीवन जगलेले असतात.
शेवाचे एवढे म्हणले माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही. तू का म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागते, काहीच मागितलं नाही. सर ते शेवटी भगवंतांच्या म्हणजे काय देऊ म्हणजे काहीच नाही, फक्त आणि फक्त मला तुमची सेवा द्या. म्हणजे सेवाच मागितली. आपल्या अभंगाचा विषय तोच आहे की फक्त संतांनी सेवा मागितली, बाकी काही मागितलं नाही. आता संसारातील व्यक्ती काय काय मागतो आणि कसं मागणं कसं असावा बघा. शब्द फार महत्वाचे असतात. माणसं शब्दातच फसतात, बरोबर आहे का नाही. कधी कधी माणसं शब्दामध्ये अडकून जातात आणि नंतर म्हणून शब्द बोलत असताना फार जपून बोलावे लागतात. विठाला विठाला विठ्ठल बघा शब्द कसा असतो. शब्द हा बहुसार उपकाराची राशी. शब्द बोलत असताना शब्दामुळे झालेले घाव आणि शास्त्रामुळे झालेले घाव, शास्त्राचे घाव कालांतराने भरून निघतात. शरीरावरती शस्त्राने झालेली जखम कालांतराने भरून निघते, पण शब्दाने झालेली जखम पिढ्यानं पिढ्या संतोष भोवती ताजी राहते. म्हणून शब्द बोलत असताना फार जपून बोलावे लागतात. कारण की शब्द हे दुधारी शस्त्र आहे. जसं आपल्या प्रत्येकाच्या घरी भाजी कापण्यासाठी शस्त्र असतं ना, त्याला एकच बाजून धारा असते, पण शब्दाला दोन प्रकार धारा असते आणि ती काही ठराविक काळापुरते कापते. पण शब्दाने असं माणसाचं हृदय कापतात. म्हणलं ना काव आले नाही नऊ तरुण मित्रमंडळामध्ये कीर्तनाला, नाव काढू नका महाराज, 5 वर्षापूर्वी काय काय बोललाय ते इथं लागून राहिले. इतके शब्द फार धारदार असतात. म्हणून बोलत असताना माणसाने फार जपून बोललं पाहिजे. नंतर माणसा म्हणता शब्द मागे घेतो, क्षमा मागतो. अरे एकदा मुखातून सुटलेला शब्द आणि बंदुकीतून सुटलेली गोळी पुन्हा वापस येत. नंतर तुम्ही काही करा, एकदा शब्द गेला गेला. म्हणून बोलत असताना फार जपून बोलावं लागतं. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग साधू संतांकडे भगवंत विनंती करत काहीतरी मागा. म्हणतशी काही मागा. मगर महाराजांनी प्रमाण दिलं, हेचे देगा पांडुरंगा. द्यायचंच ना, मग मागणारा किती चतुर असावा बघा. काय पंचतंत्र नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यात इसाप नीती म्हणून त्याच्यामध्ये एक कथा आलेली. एक आंधळा रस्त्याने जंगलामध्ये जात असताना देव प्रसन्न झाला. होईल का न होईल त्याचा भाग वेगळा. आणि त्यांनी सांगितलं, म्हणले मी देव आहे, आंधळा बोल तुला काय पाहिजे. पण आंधळी माणसं फार चतुर असतात बरं का. डोळस माणसापेक्षा आंधळी माणसं फार हुशार असतात. फक्त त्यांना ही दृष्टी नसते, पण आंतरदृष्टी त्यांना असते. आंधळे माणसांचा कधी विचार करा, त्यांचा हात ते आपल्या हातामध्ये देत नाहीत, आपला हात त्यांच्या हातामध्ये घेतात. म्हणजे फार ते हुशार असतात. आणि आंधळ्याने विचार केला देव प्रसन्न होणार नाही, पण झालाय कदाचित माहित नाही आहे का नाही. म्हणजे तू खरंच देव आहे का. म्हणजे हो खरंच मी देव आहे. पण म्हणले मी प्रसन्न आहे, वरम बोल तुला काय पाहिजे. म्हणजे मागण्याचं बुद्धी असावी, नाही तर मग काय राजा भेटला आणि चुन्याची डबी मागितली, उपयोग नाही. काय मागावं आणि कोणाकडे मागावं एवढं जरी कळालं तरी मला वाटतं भरपूर झालं. पण आपल्याला काय मागावं याची अक्कल नाही आणि कोणाकडे मागावं याची अक्कल नाही. अरे कुठलंही संकट असेल, एक तर संतांना सांगा, बाप्पाला सांगा, देवाला सांगा, तोडगा निघेल. पण आपण मागतो सासरवाडीला, अरे तेच बेजार आहे. संसारातील लोकांकडे माणसाने याचना केली नाही पाहिजे. कारण की एक पाहता एकाची दहन, सावध त्या गुन्हे कारण होती. अरे तेच पहिले परेशान आहेत. नांदळा म्हणलं तू खरंच देव आहे. म्हणले हो मी देव आहे. तू देणार. म्हणले हो देणार. वचन दे. वचन घेतलं आणि सांगितलं, म्हणजे एक काम जर तुला द्यायचंच असेल तर माझ्या नातवाच्या डोक्यावरती राजछत्र धरलेलं मला पाहायचं. आली का पंचायत. बघा शब्दात फसवलं का नाही त्या आंधळ्याने. काय म्हणला तो, माझ्या नातवाच्या डोक्यावरती राजछत्र धरलेलं मला पाहायचं. तर देव म्हणे तथास्तु. देवाने विचार केला, आता माग शब्द फार थोडे पण खूपच मागितलं. काय मागितलं, माझ्या नातवाच्या डोक्यात. एक तर हा आंधळा, पहिली गोष्ट आता याला डोळे द्यावा लागले एक. मग याला आधी श्रीमंत करावं लागलं, परत याचं लग्न. आता हा श्रीमंत म्हणल्यानंतर मुलगी काय सामान्य थोडीच असेल. त्याचं लग्न झालं, त्याला श्रीमंती, घर, बंगला सगळं काही दिलं. आता परत याला पोरगा द्यायचं काम पडलं. त्याचं शिक्षण, तो मोठा झाला, परत त्याचं लग्न. आता मुलाचं लग्न, राजाचा मुलगा तो. मुलगी सामान्य चालेल का. व्यवहारामध्ये आपण काय पाहतो आणि शास्त्र ते सांगतं, द्रव्य आणि कन्या
सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून अन्न देत असताना आज केदारे भाऊ तुमची पंगत आहे म्हणून बोलतो 2 शब्द तुमच्यासाठी. अन्नदान करत असताना कुठलाच विचार करायचा नाही, हा माळकरी आहे किंवा काही नाही. तर सर्वाभूती द्यावे अन्नदान करत असताना, पंगत देत असताना, जेव घालत असताना तो कुठल्या जातीचा आहे किंवा कुठल्या धर्माचा आहे किंवा कुठल्या पंथाचा आहे अजिबात विचार करायचा नाही. पण द्रव्य देत असताना पात्रतेचा विचार आहे. सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून. म्हणजे अन्नदान करत असताना त्याचा पात्रतेचा विचार करावा लागतो. आणि जर तो जर विचार केला नाही तो द्रव्य घेणारा नरकात जातो आणि देणारा त्याच्यापेक्षा नरकात जातो. विठाला 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 विठाला. मग आता त्या मुलाचं लग्न, त्या आंधळ्याच्या मुलाचं लग्न, परत आता त्याला पुन्हा मुलगा द्यावा लागला, त्याला श्रीमंत करावा लागलं, पंचक्रोशीचा राजा करावा लागलं. आणि ज्यावेळेस त्याच्या मस्तकावरती ते राजछत्र पाहिलं ठरलं त्यावेळेस आंधळा म्हणला मी आता समाधानाने मरायला मुक्त झालो. काय चतुर शब्द थोड्याचे, किती मागितलं त्यानं 3 पिढ्या सुखी करून गेला. आपण जर एखादा असतो, जर देव प्रसन्न झाला असता, आपण मागून काय मागितलं असतं? पुणे कॅन्टोन मध्ये एखादा 2 BHK किंवा प्राधिकरणामध्ये जिकडे भाव आहे तिकडे IT पार्कमध्ये आपण दुसरं काय मागणार? आपल्याला मागण्याचं संत फार चनाक्ष मागतात. त्यांना माहिती हा देतो आणि हा देऊन गुंतून ठेवतो. बघा तुम्ही पुराण उघडा मग आपल्याला कळेल. भगवंतानी आता ते 5 वर्षाचं बाळ बापाची मांडी मिळावी, मांडीवरती बसलं ते आईने ढकलून दिलं. ध्रुवराजाची कथा आपल्याला शाळेमध्ये तो धडा पण होता. विठाला काय मागितलं बघा अगदी थोडक्यामध्ये. तसं संत देवांकडे मागतात की देवा तुला जर देण्याची इच्छा असेल तर मग एकच ते मागण ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे. एकच मागणं दे, फार काय नको. पोटा पुरते दे देवा, लईना ही मागणी. फार नाही लागतं किती हो, भर पोटे किती त्याचा आटापिटा. रात्रंदिवस माणसं पळतात. आता किती पळतात हे आपण पुणे स्टेशनला गेलो आपल्याला कळेल. लोकांमध्ये किती भयान गर्दी, पळतात लोक पळतात. अरे कुठपर्यंत, कशासाठी? अजून त्याचं उत्तर मिळालेलं आणि मला वाटतं भविष्यात मिळेल हे बी सांगतात. मग तुला द्यायचं आहे ना देवा, मग एकच दे. मग काय मागणी आहे अभंगाचं पहिलंच आहे. हे देवा मागत, हे देवा मागत, हेती देवा बाई मागत, हेती देवा बाई मागत, हे देवा मागत, हे देवा मागत, हेती देवा बाई मागत, हेती देवा बाई मागत. चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित. असं द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा. चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित,
चरण सेवा अखंडित. मग देवाकडेच का मागणे? प्रश्न असा आहे, त्याचं उत्तर असं आहे की फक्त देवच देऊ शकतो. तुम्ही म्हणता ना व्यवहारामध्ये ही देवघेव चालू आहे. व्यवहारामध्ये माणसं देवाणघेवाण करतात कुठपर्यंत? जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत. स्वार्थ संपला की व्यवहारातली देवाणघेवाण थांबते. तुझ्या बरोबर आहे का नाही? चिरकाल देत, पण देव असा आहे की न मागता बरं व्यवहारातले माणसं मागितले तर देतात. पहिली गोष्ट तर 99% देतच नाही. आपल्याला वाटतं समाज आपला आहे, जग काही नाही. वेळ पडू द्या. आता समजा आता माझ्याकडे 500 लोकांचा संपर्क आहे. उद्या जर 50,000 रुपये एखादा मॅसेज टाकला तर एकही फोन घेणार नाही. हे गेलं कुठं? हे फक्त बेगडी प्रेम आहे. व्यवहारातलं जे प्रेम आहे हे काहीतरी स्वार्थ आहे म्हणून प्रेम आहे. पण परमार्थामध्ये स्वार्थ संभवत नाही. एका मागणीने अनेक जगाचा उद्धार. अरे ते 5 वर्षाचं बाळ, ते ध्रुव बाळ बापाच्या मांडीवरती बसला. तर कथापते शाळेमध्ये धडा पण होता. त्या राजाला 2 पत्नी, एक आवडती एक नावडती. ते त्या मांडीवरती बसलं आणि त्या सावत्र आईने त्याला ओढून बाजूला काढलं. आता ते बारीक आहे, काही कळत नाही. आणि ते रडत रडत त्याच्या आईकडे म्हणले काय झालं? म्हणले मी बापाच्या दादांच्या मांडी बसलो, मला आईने ढकलून दिलं. माझा काय अपराध आहे? म्हणले मला अशी जागा पाहिजे की तिथून कोणी उठवलं नाही पाहिजे. मला बापाची मांडी पाहिजे. लहान मुलं काय हट्ट करतील? मुलांचा हट्ट आणि स्त्री हट्ट फार अवघड. नाकी नवी ती पुरवता माणसं काय मागतील मुलं आणि कधी मागतील काही सांगता येत नाही. बघा, एक मुलगा त्या वडिलासोबत बाजारामध्ये गेला. ही खेळणी पाहिजे, हट्ट केला, ती पुरवली. नंतर ती खेळणी पाहिजे, आणली. आणि नंतर त्याची तोडफोड केली. पुन्हा सांगितलं म्हणजे मला जसं आहे तसं पाहिजे. लहान मुलांची समज कदाचित एखाद्या वेळेस तरी काढता येईल. पत्नीची समज काढता येईलच असं सांगता येत फार अवघड. आणि ते लहान बाळ काही कळत नाही. पण त्याने सांगितलं मला ही जागा पाहिजे. म्हणजे तुला जागाच पाहिजे ना, मग अशी जागेसाठी प्रयत्न करायचा. मग व्यवहारामध्ये कोणाकडे मागायचं नाही. मग देवाकडे जा. कुठे असतो तो देव? सांगितलं वनामध्ये असतो. काय ज्ञानोबराने सुंदर लिहिलं. तो वनालयाचे लागी, बैसावया पितयाचे मांडी, उत्तान पादाची. अरे मांडीची अपेक्षा केली, आढळ पद देऊन टाकलं. म्हणून देवाकडे मागायचं. विठाला आणि व्यवहारात का मागायचं नाही? बघा, व्यवहार असा सांगतो, जोपर्यंत तुम्ही त्यांच्या कामाचे आहेत तोपर्यंत जग आपला विचार करतो. उद्या तुमची वेळ संपू द्या, आपल्या पाठीमागे कोणी राहत नाही. आणि एक महत्वाचं वाक्य सांगतो, पटलं तर घ्या, नाही पटलं तर इथे सोडून द्या, काही अडचण नाही. इथून पुढे कधीही अडचण आली, मला वाटतं संबंधित लोकांकडे न मागण्यापेक्षा बाकीच्या लोकांकडे मागितलेलं परवडलं. का? कारण की व्यवहारातील लोक एकदा देतात पण मरेपर्यंत जगू देत नाहीत. बरोबर आहे का नाही? समजा उद्या तुम्हाला किंवा मला अडचण आली, सिद्धेश्वर महाराजांनी मला समजा सहकार्य केलं, पण एखाद्या जर मी कामाला त्यांच्या गेलो नाही, सगळं मागचं पुढचं एक करून टाकतात. म्हणून कधी संबंध जोडायचा असेल तर तो संतांशी, तो देवाशी. बघा तुकोबारांचं बघा, कधी जगाला माझं म्हटलं नाही, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. बापही विठ्ठल, आई विठ्ठल, बहीण विठ्ठल, भाऊ विठ्ठल. बरोबर आहे का? आणि क दुसरे मज नाही आता. आपल्याला सर्वच लागतं. आपल्याला देवही आवडतो, संसारही आवडतो, परमार्थही आवडतो. मंडप मध्ये बसले की वा वा महाराज म्हणते तेच खरं, आणि घरी गेला की बायको म्हणे तीच खरं. विठाला देवाकडे मागणी केली. देवा तुला दे, तू उदार आहे, मलाही माहिती. ऐसा उदार उदार तू हरी, ऐसे कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी गरजेता ती. तू देणारेस मला माहिती, पण मला जे पाहिजे ते नको. आणि देव तुझं भांडवल तरी काय आहे? रिद्धी सिद्धी तुझे मुखे भांडवल, हे तो आम्हा फुल भक्ती पुढे. तू देऊन काय देणार आहेस?
पण आम्हाला ते नकोय. मग तुला जर द्यायचं असेल तर मग हेची देवा पै मागत तर नाही, पण तू फार आग्रह करतो म्हणून. आता आपण व्यवहारामध्ये माणसाला आग्रह होतो ना, कधी कधी आपण लग्नाला वगैरे गेलो, काय बघा काय काय कौशल्य असतं बघा त्याला. म्हणजे त्या पत्रिकेमध्ये खाली वाक्य लिहिलं असतं, कृपया आहेर स्वीकारले जाणार नाहीत. आहेर स्वीकारायचे त्याच्यातच ते सिद्ध झालेलं असतं. मग स्वीकारायचे नाही तर ती टीप लिहायची गरजच नाही ना. म्हणजे ती आठवण करून देतात ते शब्द की आहेर घेऊन जायचं बरं का. बरोबर का. कृपया आहेर स्वीकारले जाणार, याचा अर्थ आहेर घेऊनच तुम्ही या, असा त्याचा अर्थ. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणजे व्यवहारातल्या देवाणघेवाणमध्ये स्वार्थ असतो म्हणून लोक मागणी करतात, पण परमार्थामध्ये स्वार्थ नाही. चरण सेवा अखंडित. काय मागितलं? फक्त सेवाच मागितली. मग सेवाच का मागितली? त्याचं मुख्य कारण हे आहे, तू का म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. आज 8-10 दिवसामध्ये ज्या ज्या भाविकांनी आपल्या या मंडळामध्ये जी बाप्पांची सेवा केलेली आहे, मला वाटतं या सेवेचं पुण्य हे फार अलौकिक आहे. आणि ठीक आहे, जीवनामध्ये एखाद्या वेळेस संसारातील काही वस्तू मिळतील किंवा न मिळतील. आता बऱ्याच वेळा काय होतं, माणसं परमार्थ करतात, भक्ती करतात, पण काहीतरी मनामध्ये अपेक्षा असते. बरोबर आहे का नाही? बघा ब्राह्मण काका सांगतात, अमुक करा, ते झाल्यानंतर ही फलप्राप्ती होईल. बऱ्याच वेळा काय होतं, माणसं सत्यनारायण करायचा 500 रुपयाचा, मागणी जर 50,000ची असेल तर ते चालत, परमार्थामध्ये ते चालत नाही. पण व्यवहार असा सांगतो की काहीतरी असल्याशिवाय माणसं तिकडे परावर्त होत नाही. मग इथे काय लाभ मिळणार आहे असा की आज तुम्ही आम्ही सर्व आज गेली अनेक मंडळ रात्रंदिवस जे इथे राबत आहे, याचा अर्थ काहीतरी फायदा असल्याशिवाय जीव परावर्त होत नाही. विठाला विठाला परमार्थातली मागणी व्यवहारामध्ये संभवत नाही. परमार्थातलं मागणं वेगळं आहे आणि व्यवहारातलं मागणं वेगळं. बघा सर्व संतांनी भगवंताकडे मागणी केलेली आहे. ज्ञानेश्वरी पूर्ण लिहून झाली आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना प्रश्न केला की माऊली काहीतरी मागा. खरं म्हणजे काय मागायचं? एकच मागितलं. देणार तर तुम्ही आहात. आता विश्वात्मके देवे एने वाग्यज्ञ तोषावे. द्यायचं नाही, तोषोनी मज द्यावे. देणार तर तुम्ही आहात ना, मग हे द्या. ते संपूर्ण वय पाहिजे. जे खळांची व्यंकटे सांडू तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे पडो. स्वतःसाठी मागणी आहे का? नाही. महाराष्ट्रासाठी मागणी आहे का? नाही. किंबहुना सर्व सुखी का? किंबहुना पुणे जिल्हा नाही, संपूर्ण जग सुखी व्हावं असं दान मला तुम्ही द्या. आपण काय मागू देवाकडे गेल्यानंतर? सत्यनारायणचा संकल्प केला. ब्राह्मण काका सांगत असतात, डोळे झाकान भगवंताकडे मागा. मग आपण फार यादी असते आपली ती, तेव्हा फार नको. धाकट्याचं लग्न होऊ दे, मोठ्याला नोकरी लागू दे, त्याचं लग्न होऊ दे, आम्हा दोघायला बाहेर काढू दे, अशी लग्नासाठी मागणी असते. नाही समजत. मग बाकी व्यवहारातलं काही मागितलं नाही, पण परमार्थातलं मागितल्याशिवाय सोडलं नाही. हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा. मग चरणाचीच पायाची सेवा का? ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. मग पायाची सेवा का बरं? मुखाची का नको? कारण की भगवंताचं मुख कमल पाहिल्यानंतर काय फायदा? अनेक आपण रोज पाहतो. मग पायाचीच का? कारण की लक्ष्मी कोणाची सेवा करते? भगवंताच्या पायाची. आणि जे कोणाची सेवा करते? आज प्रत्येक जण लक्ष्मीच्याच पाठीमागे. काय दुर्भाग्य आहे बघा. अरे ज्या लक्ष्मीसाठी जीव रात्रंदिवस पळतो म्हणजे पैसा, ती लक्ष्मी भगवंताच्या चरणाजवळ स्थिर आहे. लक्ष्मी स्थिरावली मुकुंदे जैशी, आणि आपण लक्ष्मीचा पाठला करतो. अरे मग देव सांगतात बाबा तिच्या पाठीमागे नका जाऊ, माझ्या पाठीमागे लागा. मी आलो की ती आपोआप येते. विठाला विठाला. एका व्यक्तीला सांगितलं, म्हणले तू काय करतो? म्हणजे मी निवांत आहे. म्हणजे काही घर नाही का? म्हणजे महाराज घर पण आहे, शेती म्हणजे शेती पण आहे, पाण्याची विशेष म्हणजे, आणि धरणाच्या कडीला आहे, पुन्हा अडचण नाही. मग शेती करायची. म्हणजे शेती केल्याने काय होईल? म्हणजे चांगलं उत्पन्न भेटेल. उत्पन्न भेटल्याने काय होईल? म्हणजे पैसा चांगला येईल.
पैसा मिळाल्यावर काय करायचं? चांगलं घर बांधायचं. घर बांधल्यावर काय होईल? लग्न करायचं. लग्न देईल. आजची परिस्थिती फार अवघड आहे. लोकांना नोकरी पाहिजे, शेती पाहिजे. मुलगी शेतात जाणार नाही. देतो कशाला? राहतो भाड्याच्या घरामध्ये. पण अपेक्षा किती असतात? अपेक्षाही असावात, पण त्या अपेक्षाने माती होईल एवढी अपेक्षा नसावं. म्हणजे लग्न होईल, मुलं होतील, मुलं नोकरी लागतील, तुला चांगला पैसा मिळेल आणि त्यावेळेस तू निवांत राहशील. म्हणजे मी आता कसा आहे? आता पण मी निवांतच ना, पण आता निवांत काही कामाचं नाही. साधन साध्य प्राप्त झाल्याच्या नंतर निवांत राहणं आणि साध्यापर्यंत पोहोचायच्या अगोदर निवांत राहणं याच्यामध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे. मग काय? मग फक्त चरणाची का? मी एका व्यक्तीला म्हणलं काहीतरी केलं पाहिजे पैसा कमावण्यासाठी. तो म्हणतो पैसा आला की मी हे करील, मी ते करेल. पैसा म्हणतो आधी तू काहीतरी कर, त्यावेळेस मी तुझ्याकडे येईल. तसा पैसा, कारण की उद्योग आहे ना, शास्त्रकार सांगतात उद्योग जर केला तरच फलप्राप्ती होईल ना. उद्योग जर नाही केला तर फलप्राप्ती. आता जंगलचा राजा शिवही म्हणतात. तर राजा म्हटलं तरी पण त्याला सकाळी चालावं लागतं 2 पावलं का होईना, त्यावेळेस खायला काहीतरी भेटतं. असं भेटत मग तुम्ही कोणीही असा, उद्योग हा करावाच लागतो. आता लोक काय उद्योग करतात तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. विठाला विठ्ठल विठ्ठल माणसं म्हणतात महाराज संधी मिळाली की मी संधीचं सोनं करतो. संधी चालून येत नाही. संधीची वाट पाहून संधी येत नसते. संधी अचानक येत असते आणि जी अचानक आल्यानंतर त्या वेळेला तो सावध असतो, त्याचं सोनं होत असतं. का संधी सांगते का उद्या 12 वाजता मी येणार आहे म्हणून? नाही. मनुष्याने ती संधी प्राप्त करण्यासाठी सतत तत्पर राहिलं पाहिजे. बघा हायवे रोडला गतिरोधक असतात. कशासाठी असतात? की ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून. ते जशी परिस्थिती असेल तसे बोर्ड असतात. जर टेकड असेल टेकडचा बोर्ड असतो, बाण असतो, इकडे जा बाण असतो. पण माणसं त्याला धडकतात आणि मरतात. का? कारण की जीवन जगत असताना फार सावधानतेने राहावं लागतं. तीच माणसं 7:30ला जर गाडी असेल तर 7ला पोहोचावं लागतं स्टेशनला, तेव्हा ती गाडी सापडते. 8 वाजता बोंबलत गेला, गाडी सापडेल का? नाही. तसं जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला सावध राहिलं पाहिजे. कारण की गेलेली वेळ पुन्हा नाही. तो म्हणताना आज करू, उद्या करू. आता वाजलेले 9 उद्या सकाळी वाजतील, उद्या संध्याकाळी वाजतील, पण आताचे 9 पुन्हा नाहीत. म्हणून गेलेली वेळ, गेलेला क्षण हे फार महत्वाचं आहे. म्हणून बरवी हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी. त्याच्यासाठी 5 गोष्टी महाराजांनी सांगितल्या. पण माझा तो विषय आजचा नाही. म्हणून जी माणसं सावध असतात, तत्पर असतात, तीच त्या ध्येयापर्यंत पोहोचत असतात. नुसतं बोलून तिथपर्यंत जाणार. एक म्हणला मला अमुक करायचंय, मला नुसता तो बोलायचा, करीत काहीच नव्हता. काहीतरी केलं पाहिजे का नाही? काहीतरी. आता तुम्हाला कीर्तन ऐकायचं इथे यावं लागेल ना, 2 पावलं का होईना पण जावं लागेल तर काहीतरी भेटेल. नाही तर कर्म म्हणतो तू काहीतरी कर तर काहीतरी मिळेल. नाही तर बसून आतापर्यंत कोणाला काही मिळालेलं, राजा जरी असला तरी त्याला कर्म हे करावं लागतं. विठाला 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 काय सांगितलं? चरण सेवा अखंडित. कधी मधी आता आपला जो परमार्थ आहे, आपला सीजनवारी परमार्थ चालू 7-8-10 दिवस इतके भक्त सध्या भाविक आहेत, गणपतीचे भक्त खूप. एकदा का अनंत चतुर्दशी झाली आणि मिरवणूक संपली की पुन्हा वर्षभर आहे तसाच तो. अरे तसं नाही, एकदा चालू केलं ना ते सतत चालू पाहिजे ना, खंड नाही पडला पाहिजे, मग बदल होत नसतो. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, दरवर्षी आपण पाहतो झाडांचे खड्डे, वृक्षारोपण करताना 5,000 झाड लावले, खड्डे तेच फक्त झाडं बदलतात. आणि कारण की आम्ही गेल्या वर्षी भंडारा डोंगरावरती 5,000 वृक्ष लावले. आपले अरुण भाऊ पवार आहेत पुण्यांचे, बरोबर आहे का नाही? आणि यावर्षी पाहिलं खड्डे तसेच, झाडं गेले कुठं. म्हणजे याचा अर्थ फक्त आपण साध्य करण्यापर्यंत जातो, पण साधन आपण सातत्य ठेवत नाही. म्हणून चरण सेवा अखंडित. अखंडित ती सेवा, खंड नाही पडला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? कुठे वासदे अभंगाचं वासुदेव पंढरीचा, वासुदेव पंढरीचा, ओ वासुदेव पंढरीचा, वासुदेव पंढरीचा, हे वासुदेव
पुढं सदा संग हरिदासाचा. हा संग शब्द फार महत्वाचा आहे बघा. कधी मधी नाही, सदा. का बरं संग? कारण की मानवी जीवनाची जडणघडण ही संगतीवरती अवलंबून असते. बघा एखाद्या वेळेस आता कीर्तन झाल्यानंतर आपला महाप्रसादाची पंगत आहे केदार भाऊंची. आटम काय मला माहित नाही, सुंदर असते. कदाचित पंगत आता चुकली पहिली पंगत तर कदाचित नंतर भेटेल. नाही जमलं, पब्लिक जास्त आहे, संपलं, सकाळी भेटेल, उद्या भेटेल, पंगत भेटेल. पण एकदा का जीवनामध्ये संगत चुकली ती एक जन्म नाही अनेक जन्म ती पोकळी भरून येत नाही. म्हणून संगत ही जीवनामध्ये फार महत्वाची असते. मानस सरोवर आहे कैलास पर्वताकडे, आता ते चीन प्रांतामध्ये आहे. त्या मानस सरोवरामध्ये एक पक्षी राहतो, त्याचं नाव आहे राजहंस. संगतीचा म्हणजे मग घंटाभर जरी संगत भेटली परिणाम काय होतो त्याच्यासाठी मी ते सांगतोय. का सुंदर हिंदी कवीने सांगितलं. त्या तलावामध्ये तो पक्षी राहत असताना कालांतराने त्या सरोवरामध्ये पूर आला आणि त्या पुरामध्ये काही बारीक बारीक छोटी उंदराची पिलं ती वाहत होती. ती राजहंसाला ती दया आली आणि त्याने ती पिलं बाजूला काढली आणि आपल्या पंखाखाली उबदार त्याला मायेची सावली दिली. काय चुकी केली हो, पण काय म्हणावं, त्या उंदराचा स्वभाव आहे महाराज. ते उंदर मस्त खेळले खेळले खेळता खेळता ते पंख कुरताडले. ते तर काय उंदर काय कुरताडतील त्याचा भरवसा नाही. आणि ते पंख कुरताडले आणि ज्यावेळेस तो भरारी घेण्यासाठी पंख उघडले तर भरारी त्याला घेताना तो रक्तबंबाळ झाला, व्याकुळ झाला. नाही साधू त्या रस्त्यात जातो म्हणजे राजाचा तुझा जगाला काही त्रास नाही, तरीही तुझी अवस्था का निर्माण झाली. काय सुंदर वाक्य की मुळे राजहंसा दुःख न समाय संगत कितो दुर्जन कितो दोन्ही पंख गवाय. मी काहीच केलं नाही म्हणजे साधू महाराज, मी फक्त माझा चांगुलपणा मी त्यांना मायेची उब दिली पण त्यांनी त्यांचा पराक्रम दाखवला. म्हणजे किती क्षणभर संगत घडली, दुःख भोगावं लागलं. कशामुळे? संगतीमुळे. चला संगतीचा मी अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो. हिरा तुम्ही पाहिलेला आहे? हिरा पुण्यामध्ये काय हिरा बोलणं म्हणजे फार चुकीचं आहे. अनमोल किंमत असते त्या हिऱ्याची. कुंवराने गाथे सांगितले, मी बोलत नाही. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घनी तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. तो हिरा घ्यायचा, हिरा तुम्ही घेऊन या, आयरन उपलब्ध मी करून देतो. मंडळाला सांगतो केदारी भाऊला उद्या इथे आयरन घेऊन या, हिरा घेऊन येणार आहे. तो हिरा त्या आयरनीवरती ठेवायचा, वरतून घन मारायचा. एकतर तो आयरनीमध्ये जाईल किंवा घनामध्ये घुसेल, पण तो फुटणार. मग आज बाजारामध्ये हिरे आपण हे लोक फसवतात. ओरिजिनल मोती म्हणतात, डुप्लिकेट देतात. आपल्याला कोणी फसवतो? एक मनुष्य बाजाराला जात असताना पत्नीने सांगितलं, सांभाळून जा, जग फार चापरे तुम्हाला फसवतील. तो मला पहिलं मला तुझ्या बापानेच फसवलं, सोडून द्या. आणि तो हिरा ओरिजिनल एक तर तो त्या घनामध्ये जाईल किंवा त्या आयरनीमध्ये जाईल. हिरा ठेविता ऐरणी किती तो कोराने बारीक सूक्ष्म केले बघा. वाचे मारिता जो घनी तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. तो हिरा अनमोल हिऱ्याची किंमत होणार नाही, पण तो हिरा जर का ढेकणाची संगत थोडीशी बी लागली, ढेकणाच्या संगे हिरा जो गंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो गंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो गंगला. भाषा ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंग नाडीला साधू जायसा. ढेकून म्हणजे काय फार किलो 2 किलोचा अगदी बारीक किडा आहे.
पण त्याचा नुसता स्पर्श झाला, अनमोल किमतीचा हिरा एका क्षणार्धामध्ये विघरून जातो. तेवढा शरीर हे अलौकिक आहे, याची किंमत होणार नाही. मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदेह. शरीराची किंमत किती आहे हे आपल्याला कळत नाही. पण ज्यावेळेस आपण हॉस्पिटलमध्ये जातो ना, मग त्यावेळेस खरी शरीराची किंमत कळते. बरोबर आहे. बऱ्याच वेळा मी केम हॉस्पिटलला माझी मंडळी कामाला असताना मी पाहिलं, अनमोल किंमत शरीराची होणार नाही, पण माणसाला त्याचं मूल्य नाही. कुठेतरी व्यसनाधीन माणसं जीवन खर्च करतात आणि अलौकिक हा देह या संसारापायी वाटोळ करून टाकतात. एका एका अवयवाची किंमत करोडो रुपये. आज जर किडनी टाकायची म्हटलं कमीत कमीत 25 लाख रुपये लागतात. बरोबर आहे का नाही? ती पण तशी भेटेल असं सांगता येत. एका किडनीची किंमत जर 25 लाख आहे, एका डोळ्याची किंमत तुम्ही घरी गेल्यावर कॅल्क्युलेटर करा, बंद पडेल ते. आज हृदय बदलायचं म्हणतं जवळजवळ 80 लाख रुपये लागतात. मध्यंतरी आमचे मित्र आहे चिखलींचे, ज्युपिटर हॉस्पिटलला हृदय ट्रान्सप्लांट केलं, 75 लाख रुपये लागले. एक मनुष्य हॉस्पिटलमधून सुट्टी झाल्यानंतर तो फार रडू लागला. ते बिल डॉक्टरने दिल्यानंतर किती आहे बिल? म्हणजे 4.5 लाख रुपये. डोळ्यात पाणी आलं त्याच्या. म्हणले बाबा हे बिल जास्त आहे म्हणून तुम्ही रडता का? म्हणले बिलकुल नाही. बिल 10 लाख जरी आलं तरी मी भरण्यासाठी तयार आहे. अरे मी 4 दिवस मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो, तुम्ही मला तो ऑक्सिजन पुरवला. तर 4 दिवसाचं बिल माझं 4.5 लाख रुपये जर तुम्ही केला असेल, आज 80 वर्ष वय, प्रत्येक श्वास माझा फुकट आहे. काय भगवंताचे उपकार आहे. आणि श्वासाची किंमत आपल्याला 2020ला कळाली का नाही? इतके झाडं लावले 2021ला, आता एक सुद्धा नाही. कधी आपण किती माणसं मेले ते श्वासमुळे न भेटल्यामुळे, म्हणजे खरी किंमत. पण आज आपल्याला जो फुकट चालू आहे आणि व्यवहार असं सांगतो की जी वस्तू विनामूल्य मिळते तिचं मूल्य माणसाला राहत नाही. विठाला 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 विठाला. बघा, जर हॉटेलमध्ये जर आपण गेलो, कुठलाही पदार्थ माणसं पार ते ताट चाटू चाटू खातात. आणि जर एखाद्या लग्न कार्यामध्ये आपण गेलो तर एखादा गुलाबजाम खातात, अर्ध जेवण तसं देतात. कधी कधी फार शोकांतिका वाटते. आपण हे मोठ्या बॅक्वेट हॉलमध्ये जे जातो, खूप अन्नदान, जवळजवळ म्हणजे अर्ध अन्न ते वाया गेलेलं असतं. अरे करू नका. अन्नाची किंमत काय आहे. आता जर पंजाबची परिस्थिती पाहिली, हिमाचलची, तर आपल्याला कळेल. बरोबर आहे का नाही? आज फक्त ती माणसं जगण्यासाठी अपेक्षा करतात, खायला भेटू अगर न भेटू. मंडीची परिस्थिती काय झाली आता, काल परवा ते पंजाब, म्हणजे भयान. पण आपल्याला त्याचं मूल्य कळत नाही. कारण की जी वस्तू विनामूल्य असते ना, बघा सरकारी दवाखान्याच्या गोळ्या फुकट असतात, त्याचं मूल्य राहत नाही. तीच गोळी माणसं मेडिकलवरती गेलं की 20 रुपयाला गोळी असते. काय फरक आहे बघा. आणि आता सध्या असा संभ्रम आहे, जितकं हॉस्पिटल खर्चिक तितकं ते भारी. अजिबात नाही, ते फक्त पैसे कापायचा धंदा आहे. विठाला विठाला एका श्वासाचं मूल्य किती आहे. म्हणून जीवनामध्ये संगत करत असताना एक क्षणभर जर संगत चुकली तर जीवन बर्बाद होत असतं. म्हणून जीवन पतना उतारा संगाचा महिमा. पतना उतारा संगाचा महिमा. हो पतना उदार संगाचा महिमा. पतना उदार संगाचा महिमा. पतना उतारा संगाचा महिमा. पतना उतारा संगाचा महिमा.
बंधन आणि उद्धार हा त्याच्या संगतीवरती अवलंबून आहे. जशी संगत जशी पंगत तशी संगत. व्यवहारामध्ये ना तर लोक म्हणतात महाराज लय चांगला होता हो, त्याच्या नादी लागला बिघडला. अरे याच्या नादी लागून 10 बिघडले त्याचं काय. म्हणून संगत ही फार, आपण कोणासोबत राहतो माणसाची उंची त्याच्या संगतीवरती अवलंबून असते. त्याचं जीवनच त्याचं घडत असतं. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लाग रे तेरी अच्छी वाईट ठरवून घ्यायचं का चांगलं हे संगतीवरती अवलंबून असतं. नाही तर काय, एक मनुष्य 5 वाजता कामावून सुटला जात असताना त्याची इच्छा झाली. आता 5 वाजता कशाची इच्छा होती ते तुम्ही ठरवा. तो म्हणला मी काय जाऊ शकत नाही. मग त्याच्या मित्राला त्याने सांगितलं, 100 रुपये दिले आणि मला दुकानातून बाटली घेऊन. आता ती बाटली पाण्याची कशाची हे मला विचारू नका. तो मित्र गेला, बाटली आणली, दोघं बसले, गिलास खिशातून काढला, त्यानं ओतून दिली, दोघांनी पिली. त्याला विचारलं का हो तुम्ही. नाही म्हणले महाराज मी काय नाही केलं, मी फक्त दुकानात गेलो, मी आणून दिली, मी पिलो नाही. आणून देणारा आणि पेणारा गुन्हेगार तेवढाच. केले पाप जेने दिले अनुमोदन दोघासी पतन. कशामुळे हो? जीवनामध्ये दुःख का प्राप्त झालं त्याचं मुख्य एकच उत्तर, संगत. आणि जीवनामध्ये जर संगत चुकली ती पुन्हा भरून येत नाही. तर माणसाला म्हणतात महाराज लग्नाच्या आधी लय चांगला होता, लग्न झालं आणि बिघडलं, असं बऱ्याच वेळा उत्तर अपेक्षित येतंय बरं का कीर्तनाला गेलं की. म्हणजे याचा अर्थ मग पत्नीच्या संगती लागला म्हणून बिघडला का नाही. म्हणून जीवनामध्ये तुम्ही कुठे आहात. जर मोठ्या माणसाच्या सोबत आपण राहिलो तर लहानी माणसं सुद्धा मोठी होत असतात. आणि जर लहानांच्या संगतीत राहिलो तर मोठी माणसं सुद्धा लहान होतं. का? कारण की संगतीचा परिणाम होतो. व्यवहारामध्ये म्हणे ढवळ्या शेजारी वान नाही, पण तुम्हाला हे असलंय पाटे विढाला विढाला संगतीबद्दल बोलत असताना अनेक प्रमाण आहेत शास्त्रामध्ये व्यवहारामध्ये, पण मी बोलून वेळ घेत नाही. म्हणून वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. हरिदासाचा का? आता मला इथे यायचं. कीर्तनकाराचा म्हणायला पाहिजे होतं महाराजांनी, मृदुंगाचार्यांचा. कीर्तनकार वेगळा आणि हरिदास वेगळा. कीर्तन केलं म्हणजेच तो भक्त होईल असं नाही. कीर्तन करिता तरी कीर्तनकार होशी, वैष्णव न होशी. हरिदासाचा संग का? कारण की आपलं जीवन पवित्र हे हरिदासाच्या संगतीमध्ये होत. म्हणून संत संग देई, संत संग देई अनेक प्रवाहे घालू. अनेक संत संगतीबद्दल महाराजांचे शेकडो प्रमाण आहेत. संतांचा संग द्या, वास आणि पंढरीचा वास. पंढरीचाच का? पंढरीचा वास चंद्रभागेश्वर पंढरीचा
क्या बात आहे. दर्शन विठोबास हेच घडो माझा जन्म जन्मांत हे हो मागणे हरी नाही तुझा क्या बात आहे. नाही दूध मागणे स्त्रिया नाही दूध पंढरीचा चंद्रभागे स्नान पंढरीचा वास चंद्रभागे स्नान चंद्रभागे काय मागितलं पंढरीचा वास वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा अनेक दर्शन विठोबाचे आणि हेच मज घडो जन्म जन्मांतरी शब्दाखाली अंडरलाईन करून ठेवा मागणी श्री हरी नाही दुसरं काहीच नको तुला द्यायचंच असेल तर प्रत्येक जन्मामध्ये हेच दे का बरं तुम्हाला अनेक प्रमाण आहेत तुझ्या दारीचा कुतारा नको मोकलो दातारा संत समागमे एखादी परी व्हावे त्याचे द्वारी संतांच्या घरी मला जन्म घडत असताना कुठलाही जन्म दे पण मला संतांच्या का बरं संतांच्याच घरी श्रीमंताच्या घरी का नको श्रीमंती आज आहे अनेक श्रीमंत माणसं आज भिकारी झाले मी पाहिले भिकारी गरीब श्रीमंत झाले पाहिले श्रीमंत टिकती का हो आज आहे उद्या नाही पैसा श्रीमंती म्हणजे झाडाची सावली आहे सूर्य जर पुरवला असेल तर सावली कुठे असती पश्चिमेला सूर्य पश्चिमेला गेला की सावली पुरवल्या ते पैसा आज आहे उद्या नाही रावणासारखा श्रीमंत झाला नाही आताही नाही पुढे होणार नाही कोटी घरे तेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी 1 लाख रुपये तोळा आहे मला काय द्यायचं नाही तुम्हाला मला घ्यायचं नाही पण आहे का नाही राहिली का हो श्रीमंती नाही म्हणून पंढरीचा वास वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा अरे संतांच्या दरबारामध्ये मला जन्म घालत असताना कुठल्याही योनीमध्ये घाल पण संतांच्या सहवासामध्ये घाल अभंगाचं 3रं
जन्म हो का भलते याती परे न चुको हरे भक्ते. कुठल्याही कुळामध्ये कुठल्याही योनीमध्ये जन्माला घाल पण भजन चुकलं नाही पाहिजे. जर भजन चुकलं तर मला वाटतं जीवन आपलं व्यर्थ आहे. मध्यंतरी एक फार शरद तळवकरांचं गाणं आहे बघा, भजन बिना जीवन सुना. क्या बात है. भजन बिना जीवन सुना. राम भजन कर लेना रे एक दिन जाना रे भाई. राम भजन कर लेना रे एक दिन जाना रे भाई. भजन किती महत्वाचं. तर मानवी जीवनामध्ये भजन असेल तर ज्ञानोबरायांनी खूप दृष्टांत गोड दिले ज्ञानेश्वरीमध्ये. कनेवी न सोपटे कनसी लागली घन दाटे कायती करावी गोमटे ओस नगर. आपण सर्व शेतकरीच माणसं आहोत. शेतामध्ये आपण ज्वारी पेरतो, खूप पीक ते जोमामध्ये येतं. कंस मोठा पण त्या कंसामध्ये दाणे नाहीत, व्यर्थ आहे. पण त्या उसाला जे कंस येतात ते व्यर्थ आहेत. धरण आहे पण पाणी नाही. त्या धरणाचा तुम्हाला चांगला माहिती उपयोग. कायती करावी गोमटे ओस नगर. शहर आहे, बिल्डिंगी आहेत, पण त्या बिल्डिंग मध्ये माणसंच राहिलं नाहीत. काय करायचं होते जीवन. तसं भजन किती महत्वाचं बघा. कबीरदास महाराज सुंदर सांगतात, सुमिरन कर रे मेरे मना. सुमिरन कर रे सुमिरन कर रे मेरे मना. जय हो. तेरी बीती जाती उमरिया हरि नाम बिना मेरे मना. सुमिरन कर मेरे मना. खूप सुंदर दृष्टांत दिलेला आहे. बिना विरे पण पाणी नाही. धेनुक सिर बिना हत्ते दंत बिना पुरुष हरिनाम बिना. स्त्री पुरुष बिना वाह. वेली पुष्प बिना जय हो. झाड फल बिना सुमिरन कर रे
नसेल जीवन व्यर्थ आहे. भजन बिना जीवन सुना. भजन बिना जीवन सुना भजन बिना जीवन सुना हे भजन बिना जीवन सुना. हरी भजना बिन काय घालवू नको. हरी भजना बिन काय घालवू नको. हरी भजन बिना काळ घालू नको. हरी भजन बिना काळ घालू नको. चोरीचा सापा भिवून भावा. चोरीचा सापा भिवून भावा. भेटी नाही शिवा शिवा. भेटी नाही शिवा शिवा. अंतरीचा प्राण दिवा. अंतरीचा प्राण दिवा. मालवू नको. हरी भजना बिन घालू नको. हरी भजन बिना घालू नको. हरी भजन बिना काळ घालू नको. विवेकाचे धरेल बोल. ऐसे बोलावे बोल. ऐसे बोलावे बोल. आपुला मते उगीच खल. आपुला मते उगीच खल. कालवू नको. हरी भजना बिन काळ घालू नको. हरी भजन बिना काळ घालू नको. हरी भजन बिना काळ घालू नको. जन्म हो का भलत याती. जन्म हो का भलत याती. भलत याती जन्म हो का भलत याती. 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 हे वा भजनच महत्वाचं आहे. जन्म हो का भलते याती. पुढचं फार महत्वाचं आहे. त्याच्याकडे आणलं करू. परी न चुको हरी भक्ती. एक दिवस जर आपल्या मुखातून भजन झालं नाही गुजर साहेब उशिरा का होईना पण तुम्ही आले मला बरं वाटलं. समाजसेवा समाजसेवा तरुण मित्र मंडळ गेली अनेक वर्ष मला वाटतं गेल्या वर्षी तपपूर्ती झाला. आषाढीमध्ये ज्या दिवशी संपूर्ण पालख्या पुण्यामध्ये असतात आणि संपूर्ण जवळजवळ 10 दिंड्याला म्हणजे 10,000 लोकांचं अन्नदान आणि 4 ते 6 कीर्तन असते. महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार आदरणीय इंदुरीकर महाराजापासून इंगळे महाराज संदीपान महाराज सगळे मंडळी आमच्या या मंडळाने आणले. त्या मंडळाचे आमचे आधारस्तंभ आदरणीय आमचे गुजर साहेब उपस्थित आले. त्याबद्दल नवकिरण तरुण मित्र मंडळाच्या वतीने तुमचे खूप खूप आभार. काय सांगितलं? भजनच सांगितलं. जन्म हो का भलते याती पण परी न चुको. आणि जर भजन आपल्या मुखातून जर झालं नाही तर कधीतरी असं वाटलं पाहिजे अरे आज भजन झालं नाही जीवन व्यर्थ गेलं आहे. भजनच का सांगितलं बरं? दुसरं साधन का सांगितलं नाही? कारण की भगवंतापर्यंत जाण्यासाठी भजनच महत्वाचं. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला विठाला. त्याला माहिती आहे वेळ झाली पण अजून 5 मिनिटं शिल्लक आहेत. म्हणून जन्म हो का भलते याती परी न चुको हरिभक्ती. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. तू भगवंता तू माझी इच्छा पूर्ण करतो नामा म्हणे.
कमलपती नामावती कमलपती तेव्हा तू देणारा समर्थ आहे म्हणून मी तुझ्याकडे अपेक्षा करतो. नामामने कमलापती हेची द्यावे पुढता पुढती, कारण की देणारा तू समर्थ आहे आणि मला माहिती आहे मी जे मागणार आहे ते तू पुरवणार आहे म्हणून मागणी मी तुझ्याकडे करतो. हेच देव हेची द्यावे पुढता पग घुंगरू नाच रे पग घुंगरू नाच रे पग घुंगरू बांध मेरा नाच रे पग घुंगरू बांध मेरा नाच रे. लोग कहे मीरा हई बावरी मीरा हई बावरी बात कहे कुल नासी रे पग 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 घुंगरू बांध मेरा नाच रे पग घुंगरू बांध मेरा नाच रे पग घुंगरू बांध मेरा नाच. पुढता पुढते द्यावा हेच द्यावा हेच द्यावा पुढता पुढते हेच द्यावा हेच द्यावा हेच जावा पुढता पुढते लाकूड कापायला
आग्रह होता म्हणून थोडंसं मी, कारण की मी त्याच परिस्थितीतून मी पुढे आलेलो आहे. वा एक पखवादाचा बोल बसवण्यासाठी किती त्रास सहन करावा लागतो. का असतं एक फार मोठ्या माणसाचं वाक्य मी ऐकलेलं आहे. वा जी माणसं 12 तास रियाज करतात गुजर साहेब, ते फक्त 40 मिनिटाचं सादरीकरण करावं लागतं. हे जे आपण पाहतो सवाई गंधर्व आपलं, त्याच अनुषंगाने ते वाक्य होतं. हा म्हणजे 40 मिनिटाचं तुमची कला सादर करण्यासाठी ठाकरेजींचं वाक्य आहे बघा, स्वर्गीय वाशी, त्याच्यासाठी 12 तास अगोदर, म्हणजे 12 तास रियाज केलेलं तिथं नाही वाजवायचं, तिथं फक्त 40 मिनिटं वेळ असतो संतोष भाऊ, पण ते 12 तास जो रियाज करतो ते तिथे दाखवायचं असतं. ती कला मला वाटतंय एवढं अगदी कमी वयामध्ये. खूप तुम्हाला माऊलींचा आशीर्वाद, धन्यवाद. खरं म्हणजे मला आताशी माझं कीर्तन रंगात आलंय. तुम्ही लोक म्हणता महाराज नैवेद्य आलेला आहे, काय शेवटचा दिवस आहे, पुण्यातलं कीर्तन आहे. ऐकतं आता सुरुवातीला मला सिद्धेश्वर बाजूने लोक कमी असतात. आम्ही कीर्तन लोकांसाठी करतच नाहीत, आणि कीर्तन हे लोकांसाठी नसावं. भक्ती ही लोकांसाठी नसून ती भगवंतासाठी असावी. नुसतं भगवंत जरी असले, तुकोबारायने फक्त देवासमोर कीर्तन केले, हे तर लोक लय झाले, मला लोक एवढे लय झाले. एवढे लोक लागतच नाहीत ना. गर्दी काय कामाची. माशा कुठं असतात, जिथे घाण असते तिथे. सोन्याच्या दुकानात माशी पाहिले का कधी? कमी देते आपलं सोन्याचं हे दुकान. गर्दी कमी आहे, पण हे सगळे दर्दी आहेत. वा कारण त्यांचे चेहरे मी सर्वांचे पाहतो, सर्व जाणकार माणसं आहेत. म्हणून गर्दीपेक्षा दर्दी फार महत्वाची असते. थोडे लोक असले काय, जास्त असले काय, काही फरक पडत नाही. आणि जगासाठी कीर्तन करणारे वेगळेच आहेत. वा आमचे कीर्तन हे देवासाठी आहेत. कोणाला पटो न पटो, ते कालही खरे होते, आजही खरे, तर उद्याही खरे आहे. संतोष बरोबर आहे का नाही? हे जगासाठी भक्ती, परमार्थ आपण केलेलं दान हे जगाला दाखवलं नाही पाहिजे. आता मला आलेलं केदार भाऊ म्हणले, महाराज नाव घेऊ नका बरं काय. पा अन्नदान आहे, पण म्हणतात नाव घेऊ नका. याच्यापेक्षा अजून काय परमार्थाची ताकद पाहिजे. वा क्या बात. परमार्थ हे शिकवतो, भक्ती त्यासाठी शिकवते. त्याच्यासाठी संगती ही फार महत्वाची. संगतीचा आपला विषय होऊन गेला, माझा वेळही संपली, कीर्तनही झालंय बरोबर, मी न्याय सर्व गोष्टी दिला. पण 2 मिनिटं मी मुद्दाम घेणार आहे. का घेणार आहे? कारण की आजचा समाज, दिशा आणि दशा आणि मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा, कुठेही जा तुम्ही, 3च गरजा आहेत: अन्न, वस्त्र आणि एक मध्यंतरी पिक्चर आला होता, रोटी कपडा और. कुठेही जा तुम्ही, या 3 गोष्टी, चौथी गरज अजून नाही. आता आपण वाढवल्या तो भाग आपला वेगळा आहे. खरं म्हणजे माणसाला खायला लागतं एक टाइम, कपडा लागतो, आणि राहण्यासाठी निवार लागतो. तर निवारा म्हणजे माणसाला 10 बाय 10चं घर पण भरपूर झालं, पण माणसं अनेक वाढवतात. अरे मना शोक करीती करीशी किती, ही तव वाया जायाची संपत्ती. मग गरजा जर 3 आहेत, तर मग एवढ्या आपण का वाढवतो? आणि महत्वाचं एक वाक्य बोलतो, आपण जेवढी वाढवणार तेवढंच ते दुःखाला कारणीभूत आहे. बघा, पूर्वी माणसं फार सुखी होते, कारण की इंटरनेट नव्हतं, टीव्ही नाही, मोबाईल नाही, काहीच नाही. सर्व शेतकरी वर्ग सकाळी पहाटे 3 वाजता उठून कामधंदे करून शिंदून पाणी, जात्यावरती दळण, हाताने भाकरी, चुलीवरचा स्वयंपाक जेवून लोक. रोग नव्हता. आता मला सांगा, डॉक्टर कमी पडत एवढे रोग आहेत. प्रत्येक म्हणजे डाव्या हाताचा डॉक्टर वेगळा, अजून कालांतराने प्रत्येक बोटाचा सुद्धा वेगळा निघू शकतो. किती आज माणसाचे दवाखाने किती, तुम्ही विचार करा. जनावरांचा एकच आहे, माणसाचे किती आहेत? कशामुळे? जशी जशी भौतिक प्रगती होत गेली तसा तसा मनुष्य अधोगतीला गेला. या मोबाईलला माणसं जवळ फार आणली, फार जवळ आणली. म्हणजे अमेरिकेतला मनुष्य आता सुद्धा बोलू शकतो चेहरा, पण इतकी दूर गेली की त्याची सीमा नाही. आता लग्न कार्यात कधी आम्ही जातो कार्यक्रम, माणसं मांडीला लावून बसलेला असतात. बसमध्ये जा, लगेच ते काढून बघणार. म्हणजे माणसं जवळ आली हा आनंद आहे, पण दूर फार गेली झपाट्याने, हे पण फार अवघड आहे. म्हणून या इंटरनेटच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये सामाजिक बांधिलकी कशी राहील, हे जीवन कसं असावं, हे फार सुंदर अनेक लेखकांनी, कवीनं मांडलेलं आहे. हे जीवन परत नाही. उद्या करू, आताची वेळ, मगाशी मी बोललो, उद्या नाही. म्हणून हा नरदेह, तुम्ही म्हणता जाऊ द्या, एवढं वर्ष गेलं, 2026ला करू,
राहू याची गॅरंटी नाही. पाठीमागचा इतिहास 2020चा पण आठवला, 1-3-4 वर्षापूर्वी फार भयानक परिस्थिती जीवनामध्ये. एका मित्राने एका मित्राला विचारलं, संपूर्ण त्याचं घरामध्ये गेलं. आणि एक तो धडा पण होता मला वाटतंय कुसुमाग्रजांचा. सर्व काही गेलं, फक्त पाठीवरती हात ठेवणी, फक्त लढ म्हणा. आणि त्या मित्राने विचारलं की अरे सर्व हे विपरीत परिस्थिती निर्माण झाली, याच्यातून काय गेलं आणि काय राहिलं. तो म्हणला फक्त मी राहिलो. माझं बोलणं कळालं. त्यांनी काय विचारलं, अरे या नुकसानीमध्ये काय गेलं आणि काय राहिलं, नुकसान किती झालं. तो मला सगळं गेलं, फक्त मी राहिलो. तो मला मग गेलंच काय. तू राहिला याचा अर्थ काहीच नाही गेलं. तू राहिला मग तू अजून काही करू शकतो, पण उद्या तूच जर नसेल तर बाकीच्या राहण्याला काही किंमत नाही. म्हणून आपलं शरीर हे फार, हा नर देह का चला फिर भी ना मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे, एकदाच मिळतो. आणि हे माणसं आजचं जीवन अनाथ आहे. माणसं कुठे खर्च करतात व्यसनाधीन. थोडंसं टेन्शन आलं, IT मध्ये काम करणारे माणसं मी पाहिलं, थोडंसं मानसिक ताणतणाव आला लगेच आत्महत्या. कुठल्याही याच्यावरती आत्महत्या हा औषध नाही. म्हणून हे जीवन फार सुंदर आहे. या वरती या सर, वरती या विठाला. परत भेटेल न भेटेल, म्हणून आता आपल्याला मानवी जन्म प्राप्त झाला. कधी न चुको हरी भक्ती, भजन चुकलं. मी भजनाचं महत्त्व सांगितलं, जीवनाचंही महत्त्व सांगितलं. परत पुन्हा ही गेलेली वेळ नाही, म्हणून प्रत्येक क्षणाला आपण दक्ष राहिलं पाहिजे. परिस्थिती आज आहे, उद्या नाही. या ठिकाणी निर्मल बहुउद्देशीय सामाजिक संस्था अनाथ मुले यांचा सन्मान मंडळांच्या अध्यक्षांच्या हस्ते होणार आहे. मी त्यांना विनंती करत आहे की आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. तसं आमचं समाजसेवा मित्रमंडळाचे आमचे अध्यक्ष आदरणीय गुजर भाऊ यांचाही सन्मान मंडळांच्या हस्ते होणार आहे. मी दोघांनाही, दोन्ही मान्यवरांना विनंती करत, माझं कीर्तन संपलेलं आहे, वेळ माझी संपलेली आहे. भजन घेऊ, 2 मिनिटांमध्ये सेवा संपू. ज्ञानेश्वर माऊली नानाद माऊली, या या ज्ञानेश्वर माऊली नानाद या या विठ्ठल जय जय या विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय बोली रे रे कोरे वेडे वापोडे उतरे, राजमा पराजमा नाही विचारिला अधिकार मी आपुला, पराजमा ज्ञानेश्वरा रंगा बाया बैगी करा, ज्ञानदेव तुकाराम तुकाराम, गणपती बाप्पा. झालेले कीर्तन लोकेश्वर. फक्त 2 मिनिटं कोणी उठू नका. आलेल्या पाहुणे मंडळीचा आपल्याला सन्मान करायचा आहे. सामाजिक संस्था या मुलीच्या माध्यमातून खूप हे चांगलं काम आहे. कारण की आजची परिस्थिती हे सर्वच ही मंडळी आहेत, ही काय नावाची मंडळी नाही. आणि विशेष म्हणजे माझा आवाज ज्यांच्यापर्यंत पोहोचला ते माझे पारमार्थिक सन्मित्र प्रत्येक ठिकाणी आमचे संतोष भाऊ, त्यांना खूप धन्यवाद. आमचे श्रेष्ठ फोटो स्टुडिओचे मालक आमचे आदरणीय सन्मित्र बंधू तेही आले, त्यांचाही खूप खूप आभार. आमचे गुजर साहेबांचाही सन्मान मंडळाच्या वतीने होणार आहे. मी ताईंना विनंती करत आहे, वा या ताई या. अनाथ मुलीसाठी आणि ताईसाठी एकदा मनातून जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या मुलाचा वाढदिवस असेल किंवा कुठला कार्यक्रम असेल तर अशा संस्थेमध्ये जाऊन आपण तो साजरा केला पाहिजे. जमेल तेवढं सहकार्य आपण केलं पाहिजे. का? कारण की या मुलांची सेवा म्हणजे हीच खरी भगवंताची सेवा आहे. साने गुरुजी सांगतात की जी लहान मुलं असतात ती देवा घरची फुलं असतात. बघा, या मुलींकडे बघितल्यानंतर आपल्याला कमाल वाटेल की आपल्याला एक मुलगा सांभाळता येत नाही, घरी नाकी 9 येते. आज ह्या ताईंसाठी खूप खूप धन्यवाद की एवढे मुलं तुम्ही कसे सांभाळत असताल. तर ही शक्ती, हे असंच कार्य तुमचं चालू राहावा याच्यासाठी माऊलींनी तुम्हाला खूप खूप आशीर्वाद, निरोगी आयुष्य द्यावं हीच माऊली चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. या कीर्तन सेवेसाठी संपूर्ण परिसरातील नवकिरण तरुण मित्र मंडळ ट्रस्ट, सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष, माजी कार्याध्यक्ष, खजिनदार सर्वच वेळात वेळ काढून तुम्ही सर्व माता भगिनी, पुरुष वर्ग सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. नंतर मंडळांच्या वतीने आमचे गुजर साहेब यांचा एक श्रीफळ देऊन सन्मान होत आहे. समाजसेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष आमचे सन्मित्र आदरणीय गुजर साहेब यांचा सन्मान मंडळांच्या वतीने होत आहे. तरी मी त्यांना विनंती करते की आपला तो सन्मान द्यायचा आहे, गुजर साहेबांना स्वीकारायचा आहे. वा, या मुलीकडे बघून थोडी तरी दया येऊ द्या.
की बघा त्यांचे ते चेहरे बघा किती प्रसन्न आहेत. खरं म्हणजे ही परिस्थिती पुण्या जिल्ह्यासारख्या ठिकाणी येऊ नये, पण असो कर्माची गती फार वेगळी असती. म्हणून आपल्याला जमेल तेवढं सहकार्य मदत करण्याचा प्रयत्न या संस्थेत या मुलांसाठी करा. नक्कीच एका हाताने दिल्यानंतर 10 हाताने भगवंत आपल्याला देतो असं मनामध्ये कधी संकोच आणू नका. वाढदिवस असेल, पूजा असेल किंवा इकडे तिकडे हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा कधीतरी त्यांच्या सहवासामध्ये जा आणि तो आनंद बघा. जीवनामध्ये तुम्हाला एक ऊर्जा दिल्याशिवाय राहणार नाही. पुढील सूत्रसंचालन मी महाराजांना विनंती करत आहे. वा, धन्यवाद महाराज, वेळ दिल्याबद्दल. बसा. या ठिकाणी 2 मिनिटं कोणी जागा सोडू नये. आजचा हा आपला नाम सप्ताहाचा उपांत्य दिवस मध्ये उद्या या कार्यक्रमाची सांगता होणार आहे आणि उपांत्य कीर्तनाची सेवा हरिभक्तीपरायण प्रेममूर्ती भजन सम्राट महादेवजी महाराज आव्हाड यांची सेवा या ठिकाणी संपन्न झाली. आणि नेहमी प्रत्येक वर्षीप्रमाणे या अनाथ मुली आपल्या या कार्यक्रमाला भेट देत असतात. महाराजांनी सांगितलं, पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करतो की आपला वर्षातला वाढदिवस असेल, अन्नदान असेल, काहीही असेल, पण आपल्या जीवनातील एक दिवस आपण या मुलींकरता दिला पाहिजे. आणि 1 रुपयाचं का होईना, फुलना फुलाची पाकळी आपल्या जीवनातील आपण त्यांना दिली पाहिजे. हाच भाव मी तुमच्या चरणावरती प्रगट करतो आणि थांबतो. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी महाराजांचा सन्मान करायचा आहे. हरिभक्तीपरायण आजचे अन्नदाते सचिन भाऊ खिल्लारी, मी सचिन भाऊला विनंती करतो महाराजांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. या कीर्तनाकरिता आमचे सर्वच गुरुबंधू मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. मी महाराजांबरोबर आमचे गोपाल महाराज आलेले आहेत. महाराजांचाही सन्मान या ठिकाणी मी दादाला विनंती करतो, त्यांचा श्रीफळ देऊन या ठिकाणी आपण सन्मान करायचा. आनंद होतोय की आज आमचा सन्मान सत्कार करण्यात आला. खरं पाहता मी नव किरण तरुण मंडळ माननीय श्री ओमकार भैया सेक्रेटरी, तसेच त्यांचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे आपले सचिन भाऊ, हे दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा त्यांनी आम्हाला इकडे बोलावलेलं आहे या कार्यक्रमासाठी. आणि आमचा दिवसभराचा कार्यक्रम नियोजन त्यांनी केलेलं आहे. जाण्याचा खर्च केलेला आहे, जेवणाचं पण केलेलं आहे. आणि दरवर्षी वर्षातून 2दा ते आम्हाला कार्यक्रमासाठी बोलावतात. खरोखर मी माझ्याकडे शब्दच नाही. सचिन भाऊ आणि ओमकार भैया, माझ्याकडे शब्द नाही, परंतु मी हृदयाने त्यांचे खरोखर मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्हा सर्वांचे पण आभार मानतो. आणि भजनी मंडळ खरोखर खूप छान प्रकारे तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करत आहात आणि समाजाला खरोखर गरज आहे मार्गदर्शनाची. आणि मी तुमचे पण खूप आभार मानतो की तुम्ही आम्हाला इथपर्यंत बोलावलं आणि आमचा सत्कार केला. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. पुढील वर्षीही आपण नक्की यावं अशी आशा व्यक्त करतो. दरवर्षी. आणि तुमचा सगळा पत्ता या ठिकाणी आम्हाला ह्या सगळ्या लोकांना पत्ता सांगा ना एकदा. पत्ता सांगा ना एकदा सगळ्यांना. निर्मल बहुउद्देशीय सामाजिक संस्था केशनंद. खरं पाहता मी स्पेशली मुलींसाठीच काम करतो. मुले का याचं खूप कारण आहे, बरेचसे कारणं आहेत. की एक तर आपल्या महाराष्ट्रात मुलींचं प्रमाण कमी झालेलं आहे. एक. दुसरी गोष्ट, मिसिंग केसेस खूप आहेत, लापता आहे, काही कुठं सापडत नाहीत. 2. तिसरी गोष्ट, आपल्या मुलींना संस्कार नाहीत. म्हणून संस्कार, सिक्युरिटी म्हणजे त्यांची सुरक्षितता आणि शिक्षण, या 3 गोष्टीवर मी भर दिलेला आहे. आज माझ्याकडे 44 मुली आणि 3 महिला आहेत. टोटल 50 लोक आहेत आणि मी ते सांभाळतो. माहीत नाही, माझ्याकडे काहीच नाही, मी शून्य हो, परंतु हृदय आहे, अंतःकरणापासून मी ते काम करतोय. परमेश्वर मला देत आहे. खरोखर माझ्याकडे काही नाही, मी खूप श्रीमंत नाही आहे, गरीब व्यक्ती आहो.
होतात, मुलांना खाणं पिणं करतात आणि विशेष म्हणजे ते त्या घरातून ते मुलं सगळं बाहेर पडतात. त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि सगळ्यांना सांगते की तुम्ही आम्हाला वारंवार मदत करत जा की जेणेकरून या मुलींना एक चांगलं शिक्षण, चांगलं घर आणि चांगले संस्कार मिळतील. धन्यवाद. थँक्यू. या ठिकाणी आपल्याला